नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे, एक महत्त्वाची बातमी, राजकीय बातमी आहे। शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ आहे अशी टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांसोबत शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा हा भगवा नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ज्या लोकांनी सावरकरांवर खालच्या पातळीची टीका केली त्यांच्या सोबत आता शिवसेना आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा भगवा नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। शिवसेनेवर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय। फडणवीस सध्या 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे। फडणवीस सध्या पदवीधर मतदारसंघात प्रचार करतायत, पण त्यांनी अत्यंत जोरदार हल्लाबोल केलेला आहे शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर। हिंदुत्व राहिलं त्यांचं, कशाचा भगवा म्हणतात, सगळी भेसळ केली आहे त्यांनी। अशा लोकांसोबत बसले आहेत जे रोज सावरकरांना शिव्या देतात, खालच्या दर्जाचं बोलतात, समलैंगिक म्हणतात। आत्ता यांच्यात सत्तेत असताना त्यांनी सावरकरांच्या विरुद्ध अंक काढला आणि हे मारे फुशारक्या मारून राहिले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। लाज वाटत नाही हिंदुत्वाच्या गोष्टी करताना? आणि खऱ्या अर्थानं कोणासोबत आहे तुम्ही? गुपकरांसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, जे म्हणतात चीनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी 370 लागू करू, अशा गुपकरांसोबत। त्यामुळे हे भेसळयुक्त आहे। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व नाही, त्यांचा भगवान आहे। कशाच्या चौकशा लावता? चौकशी लावली ना, खरी थकबाकी काँग्रेस एनसीपीच्या काळातली निघेल। बावनकुळेंच्या काळामध्ये तिन्ही कंपन्यांचा अतिशय उत्तम कारभार चालला। सगळ्यात कमी दरातली वीज खरेदी ही बावनकुळेंच्या काळात झाली आणि हिम्मत असेल तर 11 रुपये 12 रुपयांनी वीज खरेदी केली होती। त्याचं खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी चौकशी लावली पाहिजे। अशा चौकशा वगैरे कशा करता म्हणतात ते त्यांनाही माहिती आहे, चौकशी करता येत नाही, काही चौकशीत होणार नाही। सामान्य माणसाची मागणी आहे, आम्हाला दिलेली भरमसाठ विजेची बिलं ही रद्द करा। आधी घोषणा करून चुकले, आता थोबाडावर पडले। त्यामुळे डायव्हर्ट करण्याकरता अशा प्रकारच्या चौकशा म्हणजे माध्यमं आपलं दिवसभर तेच चालवतात। पण काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टी वीज बिलांवर जोपर्यंत सरकार सूट देत नाही आंदोलन करत राहील। आपण बघितलं, अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर। आता पाहूयात की शिवसेनेच्या काय प्रतिक्रिया येत आहेत ते, आणि यानंतर आमची विशेष वृत्त मालिका। आणि आपण बघतोय की मुंबईतल्या तरी शाळा आता सुरू होणार नाहीत। न्यूज 18 लोकमतनं सातत्याने ही मोहीम लावून धरली होती, कारण कोरोनाचा धोका आहे आणि अशामध्ये शाळा का सुरू करता असा सवाल पालकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच विचारला होता। आपण जाणार औरंगाबादमध्ये, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा तर 31 डिसेंबर सुरू होणार नाहीयेत, पण आता औरंगाबाद मधलं काय? शाळा सुरू करायला पाहिजेत हे तर खरंय, पण आत्ताच शाळा नको हे खूप महत्त्वाचं आहे। हे विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। काय तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? कारण आता मुंबईनंतर इतर शहरांमध्ये सुद्धा अशी मागणी व्हायला लागली। केतकी, राज्य सरकारने जाहीर केलं जरी असलं तरी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सकाळपासून फिरतोय, त्यांच्या भावना जाणून घेतोय। एकही पालक, एकही विद्यार्थी शाळेत जायला तयार नाही। बरं, पालक विद्यार्थी जायला तयार नसले तरी दुसरी महत्त्वाची बाजू की शिक्षकसुद्धा शाळा आताच नको म्हणत आहे, कारण शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत। शिक्षकांवर जे काय काम थोपवलं जाईल त्याला शिक्षकांचा विरोध आहे। आता माझ्यासोबत विना अनुदानितचे शिक्षक आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत। सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे की शाळा आत्ताच नको। आता नेमकं आत्ताच शाळा का नको हेही समजून घेऊया। मनोज सर, काय म्हणाल तुम्हाला, आत्ताच शाळा का नको? शासनाचा जो निर्णय झालेला आहे शाळा सुरू करण्यासंदर्भातला, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। कधीतरी शाळा सुरू करायलाच पाहिजे होत्या। आम्ही सुद्धा त्या बाजूने आहोत, शाळा सुरू झाल्या पाहिजे। आम्हाला दिवसातून 4-4 तास बोलायची सवय आहे, शिकवायची सवय आहे। 6 महिन्यांपासून आम्ही घरी बसल्यामुळे आम्हाला सुद्धा आम्ही अबोल झालोत, आम्ही सुद्धा कंटाळलेले आहोत। परंतु शासनाची जी सध्याचा निर्णय आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे, सगळेजण सांगताय की आपण कोरोनाची दुसरी लाट आता येते, तर आम्हाला असं वाटतं की दुसरी लाट अजून 15-20 दिवसांपर्यंत
तिची परिस्थिती नेमकी कशी राहील, किती तीव्र राहील का सौम्य राहील, हे आपल्याला 15 दिवसांमध्ये कळेल. ह्या 15 दिवसानंतर आपण शाळा जर सुरू केल्या तर अजून चांगलं राहील. कारण आमचा शिक्षक ऑलरेडी हा विनाअनुदानित शिक्षक आहे. आमच्या शिक्षकांना कसलंही शासनाकडून वेतन मिळत नाही. आणि जर उद्या कदाचित आमच्या शिक्षकांसोबत काही बरं वाईट घटना घडल्यास आमच्या शिक्षकांचा, त्यांच्या कुटुंबाचा दवाखान्याचा खर्च कोण करेल? त्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार वैद्यकीय प्रतिपूर्ती हा योजना विनाअनुदानित शिक्षकांना सुद्धा मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. परंतु शासनाने अजून त्याबद्दल कसलंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही. आमचं म्हणणं आहे, आम्ही शाळा सुरू करायला तयार आहोत, शिक्षण द्यायला तयार आहोत, परंतु शासनाने आमच्या अडचणी सुद्धा समजून घ्याव्यात. अजून 15-20 दिवस शाळा म्हणजे आता शाळा नको. 15-20 दिवस शाळा पुढे ढकलाव्यात. कोरोनाची दुसरी लाटचं काय म्हणणं आहे ते बघूनच आपण पुढे निर्णय घ्यावा. सर काय म्हणाल, तुम्हाला शाळा योग्य नाही वाटत आहे आता सुरू कर? शाळा चालू करणं आम्हाला जरी आता वाटत असेल शाळेवर जावं, पण शाळा चालू करणं योग्य नाही. त्याचं कारण असं की पालकही नकार देत आहेत. आमची ही परिस्थिती कठीण आहे. विनावेतन काम करत असल्यामुळं आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आज शाळेत जायचं म्हणलं की तिथं आम्हाला वैद्यकीय प्रतिपूर्ती नसल्यामुळं आम्हाला आमच्या दवाखान्याचा खर्च कुठून होणार. त्याचबरोबर या टेन्शनमध्ये तपासण्या करायच्या, RT-PCR तपासणी करा. तपासणीमुळे जर एखाद्या मानसिक आधार जर झाला, हृदयविकाराचा झटका कुणाला आला, मानसिक तणावामध्ये, आर्थिक तणावामध्ये खाली आम्ही तर आहोतच, त्याचबरोबर आता मानसिक तणाव जर आला तर याच्यातून आम्हाला सावरणारा कुणीच नाही. याची शासन जर जबाबदारी घेत असेल की विनाअनुदानित बांधवांचा वैद्यकीय खर्च असेल, पगारांचा आमचा प्रश्न जर ते मिटवणार असतील तर नक्कीच आम्ही शाळेमध्ये जाऊ. पण आधी आमच्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत, आमचा पगार, आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी या गोष्टी शासनाने. हा विषय खूप प्रलंबित आहे, पण कोरोनाच्या धर्तीवर आता शाळा सुरू करायला पाहिजे का नको? शाळा चालूच नाही करायला पाहिजे आता सध्या. कारण की शाश्वती द्यावं की तुमची जर आर्थिक जे काही दवाखाना आहे, दवाखान्याची शाश्वती, प्रतिपूर्तीची शाश्वती द्यावं. त्यानंतर आम्हाला जे काही कोरोना योद्ध्याला विमा कवच आहे तशा प्रकारचं विमा कवच द्यावं. त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जाऊ. निश्चितच. आता मला एक सांगा, विनाअनुदानित शाळा आहेत, सरकारची कसलीही मदत नाही, संस्था चालक तयार आहे का? सॅनिटायझरचा खर्च असेल किंवा इतर तपासण्याचा खर्च असेल, हा सगळं खर्च तयार आहे संस्था चालक? संस्था चालकांनी सरळ सरळ हात वर केलेले आहेत. संस्था चालकांनी राज्य शासनाकडे एक डिमांड केली, जर या संदर्भात शाळा कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि यांना जर शाळेत बोलवायचं असेल तर त्यांना लागणारा जो काय असेल 3-4 लाख रुपये जो खर्च असेल तो शासनाने द्यावा, ही प्रामुख्याने मागणी संस्थाचालक महामंडळाने केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की विनाअनुदानित शिक्षकाचं आज एक उदाहरण द्यायचं झालं तर अमरावतीमध्ये एका शाळेचे 9 पैकी 8 शिक्षक पॉझिटिव्ह निघले. मग ती शाळा चालू होऊ शकत नाही, भलेही त्यांची मनातून शाळा सुरू करण्याची इच्छा आहे. दुसरं एक उदाहरण, मुंबईमध्ये एक शिक्षक या कोरोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्यानंतर प्रवासादरम्यानच अपघात होऊन तो शिक्षक वारला. जर ही शाळा सुरू करण्याचं ठरलंच नसतं तर तो शिक्षक आज जगला असता, आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं. अशी 27 कुटुंब कोरोना काळामध्ये यांचे घरच्यांचा आधार हिरावला आहे. यांना शासनाने कुठली भरीव मदत केलेली नाही. आमचं असं मत आहे की सध्या कोरोनाचा हा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा सुरू करू नये. पूर्णतः शासनाने याची जबाबदारी घ्यावी. काय रिस्क आहे शाळा सुरू करण्यात? आता शाळा सुरू करण्यात रिस्क म्हणजे आता शिक्षकांची कोविड चाचणी करून शाळा सुरू करणं योग्य आहे, परंतु शासनानं हे कसं ठरवलं की शाळेतला येणारा हा विद्यार्थी हा पॉझिटिव्ह नसेलच. मग त्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांची सुद्धा चाचणी करून शाळा कधी चालू करायची, काय करायचं याच्यावर चांगला विचार करायला पाहिजे होता. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा चालू करणं योग्य नाही. आता शाळा नको? आता नको. तुमचं काय? खरं सांगायचं म्हणजे कोरोनाची जी दुसरी लाट आहे ही अतिशय भयंकर प्रमाणे आता सध्या महाराष्ट्रात शिरती आहे आणि याचा सर्वात जास्त प्रादुर्भाव हा ग्रामीण भागामध्येच असणार आहे. आजही तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागामध्ये अनेक खेड्यापाड्यामध्ये कोरोना पेशंट सर्वात जास्त आहे. शहरी भागात जरी कमी झाली असेल, परंतु जी महाराष्ट्राची ग्रामीण भागाची जी नाळ आहे, ग्रामीण भागातले लोक एवढे जागरूक नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातले मुलं जर शाळेमध्ये आले, कारण त्यांना एवढी सगळ्या गोष्टीची जाणीव नसतात, कितीही आपण सुरक्षितेची काळजी घ्यायचं ठरवलं तरीही त्यांच्याकडून ती पाळल्या जात नाही. आणि अशा परिस्थितीत जर शाळा सुरू झाला आणि त्यामध्ये जर इतर विद्यार्थ्यांना जर ती लागण झाली तर निश्चित हे थांबणं आणि हा निर्णय सरकारला खूप मागात पडेल असं मी सांगतो. त्यामुळं शासनाने सध्या तरी शाळा सुरू करू नये. कारण मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता तर मग इतर महाराष्ट्राला वेगळा न्याय का देता, का तुम्ही मुलांच्या जीवाशी खेळता? त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाकडं आणि सन्माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे अशी विनंती आहे की आपण घेतलेला हा निर्णय तुर्तास मागं घ्यावा आणि जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही किंवा ही येणारी दुसरी जी लाट आहे तिचं जे काय प्रेशर आहे किंवा तिची जी काही अतितीव्रतेचं जे प्रमाण आहे ते कमी होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये. म्हणून सर याच्यामध्ये RT-PCR करून रिपोर्ट घेऊन विद्यार्थी शिक्षकांना सांगितलेलं आहे.
RT-PCR हे काय वॅक्सिन नाही आहे किंवा RT-PCRची टेस्ट झाली म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही किंवा होणार नाही, किंवा आज RT-PCR झाली आणि उद्या तो पॉझिटिव्ह झाला तर पुढच्या 8 दिवस त्याची टेस्ट होणार नाही. हा धोका आहे. बरोबर, नक्कीच. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की कोरोनावर जसा इलाज नाहीये तशीच कोरोना झालाय ही टेस्ट, हे प्रमाणित करायची टेस्ट सुद्धा उपलब्ध नाहीये. हे सगळं अंदाजे सायन्सच्या माध्यमातून हे चालू आहे. कोरोनाच्या 3-4 टेस्ट आहेत आणि आपण ही मधली टेस्ट करतोय RT-PCR, आणि ही टेस्ट आज केली, आज मी निगेटिव्ह असेल ठीक आहे, पण मी उद्या पॉझिटिव्ह होणार नाही याची काही गॅरंटी नाही. मग तुम्ही किती दिवसाला टेस्ट करणार? तुम्हाला रोज रोज टेस्ट करावी लागेल ना. हे सगळं परवडणारं नाहीये. त्याच्यामुळे कोरोनाची दुसरी लाट काय म्हणते हे आपण शासनानं पहिले बघितलं पाहिजे, त्याच्यानंतरच शाळा सुरू करायचा आपण निर्णय घेतला पाहिजे. दुसरा एक विषय असा येतो की राज्य सरकारवर शिक्षण संस्थांचा दबाव आहे. त्यांचे पैसे अडकलेले आहेत, फीज आहेत, हे काढण्यासाठी किंवा पालकांकडून पैसा संस्था चालकांना जावा याच्यासाठी संस्था चालक दबाव टाकते सरकारवर. त्यापोटी सरकारने हा निर्णय घेतला. नाही, तसं नाही आहे. शेवटी जसं प्रत्येक माणसाला 1-1 वर्ष महत्त्वाचं असतं, तसं विद्यार्थी दशेमध्ये एक शैक्षणिक वर्ष त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचा गॅप पडला तर त्याचं भविष्यामध्ये खूप शैक्षणिक नुकसान होतं. म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुठंतरी शाळा सुरू झाली पाहिजे हा शासनाचा जो विचार आहे तो आम्ही त्याचं समर्थनच पण करतो. आताच नको. पण आत्ताच नको. आणि उरला प्रश्न जो संस्था चालक दबाव आणताय असं काही नाहीये. कारण ज्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांकडे पालकांकडे फीस बाकी आहे त्या शाळेंमध्ये बाकी तर आहेच आहे, परंतु त्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा त्या संस्थेकडे पगार द्यायला वेतन नाहीये. आणि आमच्या ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्या शाळेंमध्ये वेतनेतर अनुदान जे असतं ते आम्हाला कधीच मिळत नाही. ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना सुद्धा वेतनेतर अनुदान अजून मिळालेलं नाहीये. म्हणजे ते जर शिक्षक रिस्क घ्यायला तयार नाही. बघितलं आपण केतकी की RT-PCR ही काय वॅक्सिन नाही. म्हणजे आज शिक्षकाची टेस्ट झाली, पुढच्या 8 दिवसानंतर त्याची टेस्ट होणार आणि शिक्षक प्रवास करून येणार, विद्यार्थी प्रवास करून येणार. अगदी. प्रवासाच्या दरम्यान विद्यार्थी किंवा शिक्षक हे जर पॉझिटिव्ह झाले तर आपल्याला माहिती आहे की एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह जवळपास 400 लोकांना तो संसर्ग देऊ शकतो. तर शाळा सुरू करावी हा प्रामाणिक इच्छा सरकारची आहे किंवा शिक्षकांचं म्हणणं आहे, पण आताच शाळा नको हा जो आहे मेन मुद्दा. अगदी हाच मुख्य मुद्दा आहे. आणि जर मुंबईतल्या शाळा तुम्ही बंद ठेवू शकता 1 जानेवारीपर्यंत तर मग राज्यासाठी वेगळा न्याय का, हा देखील अगदी योग्य प्रश्न आहे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. येत्या सोमवारपासून या माध्यमिक शाळा सुरू आहेत आणि मुख्य प्रश्न हाच आहे की एकीकडे सरकार म्हणतंय की दुसरी लाटेची तयारी, दुसरी लाटेची भीती आहे कोरोनाच्या आणि त्यामुळे सगळ्यांनी जास्त काळजी घ्या, रस्त्यांवर गर्दी करू नका. जर इतकी दुसऱ्या लाटेची भीती आहे तर मग अशा वेळेला शाळा का सुरू केल्या जात आहेत असा प्रश्न विचारला जातोय. न्यूज 18 लोकमतनं ही मोहीम सातत्याने लावून धरली, त्यामुळे मुंबईमधल्या शाळा तरी 31 डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीये. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात. आघाडीचं सरकार होतं ते गेल्यानंतर मागच्या 5 वर्षात 67,000 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या वीज मंडळाचे थकलेले आहेत त्यांच्या ग्राहकांच्याकडून, विविध स्तरावरचे ग्राहक. आणि 67,000 कोटी रुपयाची थकबाकी असल्यामुळं महाराष्ट्राच्या वीज मंडळच संकटात आलेलं आहे. आज महाराष्ट्रात एका बाजूने वीज दर वाढीचं संकट सामान्य माणसावर आहे आणि दुसऱ्या बाजूने हे महाराष्ट्रातल्या जनतेला स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत सक्षमपणाने सेवा देणारी ही व्यवस्था ही देखील मागच्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या काळात अतिशय संकटात ढकलण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालं. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले की असं का झालं आणि कोणती कारणमीमांसा आहे ही तपासली पाहिजे. आता वीज बिलाच्या वसुलीवरून सामान्य लोकांमध्ये भाजप किंवा पक्षाचं म्हणून सामान्य लोकांमध्ये खूप असंतोष आहे. कारण असं आहे की आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं होतं की 100 युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफ करू आणि आता अचानक पुन्हा संपूर्ण वसुलीचा जो निर्णय झाला आहे त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. तर तिन्ही पक्षामध्ये कॉर्डिनेशन नाही का? कारण त्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा तो निर्णय झाला काय? नाही, ऊर्जा मंत्र्यांची जी प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि ग्राहकांच्यावरचा बोजा कमी करावा हीच महाआघाडीची भूमिका आहे. त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांची, उपमुख्यमंत्री महोदयांची ही भूमिका आणि भावना आहे. पण अलीकडच्या काळात ह्या सगळ्या सवलती देण्याच्या गणिताकडे बघत असताना या सर्व गोष्टी पुढे आल्या आणि त्यामुळं पहिल्यांदा एकंदरच वीज मंडळाच्या अवस्थेकडे
कोणत्या दृष्टीने बघायचं, कशा पद्धतीनं आपण त्यातून मार्ग काढायचा. कालही मंत्रिमंडळासमोर आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी अतिशय चांगले प्रस्ताव समोर आणलेले होते की जेणेकरून सगळ्यांना या 67,000 कोटी रुपयाची जी थकबाकी आहे त्यातून कसे मार्ग काढायचे. जवळपास 2-1 तास आम्ही काल चर्चा केली आणि आमचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला अधिक तोशीस लागून न देता या आमच्या वीज मंडळातही सुधारणा कामात झाली पाहिजे. असं आहे की पहिलं म्हणजे सर्व पत्रकारांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या अशा विधानाला आपण गांभीर्याने घेऊ नका. कारण असं आहे की हे या खात्यात ह्यांच्याकडे खातं आहे म्हणून हे नाराज आणि ह्यांच्याकडे खातं आहे म्हणून यांना नाही मिळालं, ही मानसिकता ठेवणारी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अशीच वागणूक दिली. 5 वर्षे शिवसेना सरकारमध्ये होती त्यावेळी शिवसेनेकडे जी खाती होती त्यावर अन्याय करण्याचीच भूमिका भाजपने ठेवली. पण माननीय उद्धव ठाकरे साहेब हे कोणत्याही पक्षाकडे कुठलं खातं आहे म्हणून दुजाभावाने कुणाकडेही बघत नाहीत. महाराष्ट्राचं हित यालाच आमची प्रायोरिटी. राजकारण सोडलं तरी परवाच दिल्ली पाटलांनी स्वतः ज्या एबीसीच्या या बिलांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ते तर आपल्या जवळचे आहे. मग मूळ जो प्रश्न आहे राजकारणापैकी मूळ जो प्रश्न आहे की लोकांना खरोखरच याचा ताप पडणार आहे आणि अनावश्यक बिल आहे आणि आता तुम्ही 4 युद्धांमध्ये ती घेणार याचं काय नाही. आणि 4 बैठका झाल्या स्पष्ट निर्णय होत नाही म्हणून सगळे समावेश असते ना. माझा आघाडी सरकार निर्णय जाहीर का नाही करत, फक्त बैठका करू, विचार करू, चर्चा करू असं चाललंय. कोण म्हणतात? बरोबर आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ना. त्या 8 प्रस्ताव म्हणजे हा ते 8 प्रस्ताव वेगळे जे ऑप्शन्स आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतर मी मगाशी जे सांगितलं आपल्या वीज मंडळाचा मागच्या 5 वर्षात कसा बोजवारा उडालेला आहे याच्याकडे मी तुमचं सतत मगासपासून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. या वीज मंडळाच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याच्या आधी 2 गोष्टी आहेत की त्या वीज मंडळाला सक्षम केलं पाहिजे आणि जी थकबाकी आहे ती थकबाकी भरून घेण्यासाठी काय वेगळ्या ऑप्शन्स आहेत ते आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी त्यातले काही ऑप्शन सुचवलेले आहेत. त्या सगळ्याचा विचार करून योग्य निर्णय केला पाहिजे. आम्ही पुन्हा त्याच्यावर बसणार आहे. आता 2 प्रश्न माझी आपल्याला विनंती आहे की आपण विचारात घेतले पाहिजे. एक म्हणजे आपल्या थकबाकीची वसुली कशी करायची, त्यात कोणत्या पद्धतीचे सवलती देऊन ह्या वसुलीला वेग द्यायचा हा एक आमच्यासमोरचा ऑप्शन आहे. तो संबंधित विभाग आणि वित्त विभाग एकत्रित बसून त्याच्यावर विचार करतो. आता निवडणुकांची आचारसंहिता चालू आहे त्यामुळं माझी इच्छा असूनही तुम्हाला मी अशी उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे त्या विषयाकडे जाण्याची आवश्यकता आहे का? त्यांचं काय म्हणतात शेवट? नाही, देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षाच्या काळात थकबाकी कशी वाढली ह्याची तरी माहिती घ्यायचा आम्हाला संधी द्या ना तुम्ही. हे महामंडळाच्या समोर जे वित्तीय प्रश्न तयार केले ते मागच्या 5 वर्षात तयार झाले, त्याचा जरा अभ्यास करू दे. आपल्याला सगळ्यातनं मार्ग काढायचाच आहे आणि महाआघाडी खंबीर आहे त्यात मार्ग काढायला. शाळेचा एक मुद्दा आहे, आम्ही पुन्हा शाळा सुरू करणार आहे. कोण? मुंबई महापालिकेने. हो, कारण कोविडची दुसरी लाटेची शक्यता वर्तवली जाते बाकीच्या महापालिकांचं काय? नाही, असं आहे की मुंबईमध्ये आपल्याला सुरुवातीपासून बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी ही भूमिका घेतलेली आहे की पुन्हा ही संख्या वाढणार नाही म्हणून मर्यादितच लोकांचे संपर्क यावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी मास्क पुन्हा कटाक्षाने घाला म्हणून आवाहन केलेलं आहे. आपल्याला थोडीशी काळजी घ्यावीच लागेल, नाहीतर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने संख्या वाढली ती परिणती मुंबईतही होऊ शकते त्याची आणि इतरही भागात होऊ शकते.
सगळ्यांनीच पुढचे 15-20 दिवस, आता दिवाळीच्या नंतर दिवाळीचे बाजार किती फुललेले आपण बघितलं, त्याचा परिणाम काय होणार आहे हे आता 10-15 दिवसात आपल्या लक्षात येईल. असं आहे की राज्य सरकारमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे, भंडारा गोंदियाला वेगळी आहे, नंदुरबारला वेगळी आहे, मुंबईला वेगळी आहे, मुंबईतल्या धारावीत वेगळी आहे, वेगळे प्रश्न आहेत ना. तर ते आपण सगळ्या कोविडशी डील करताना प्रत्येक महापालिका प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या स्ट्रॅटेजीज करायला मुभा दिलेली आहे, त्याप्रमाणे ते करतात. नाही, निर्णय घ्यावा म्हणजे ते सरकारलाही सांगतात की आम्हाला असं करणं भाग आहे म्हणून. पालकांनी संभ्रमित होण्याचं कारण नाही. प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरपालिकेत, प्रत्येक तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जी संख्या एकदम स्पाईक आला आपल्या संख्येमध्ये, त्यात बेड्स आपल्याला कमी पडले. त्यामुळं त्या परिस्थितीत स्थानिक पद्धतीनं लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. ही परिस्थिती अत्यंत असाधारण परिस्थिती आहे आणि त्यामुळं मुंबईत बसून निर्णय घेतला आणि यवतमाळ जिल्ह्यातला निर्णय असेल तर तो यवतमाळमध्ये काय परिस्थिती मागच्या वेळी उद्भवलेली याचा विचार करून निर्णय होणं स्वाभाविक आहे आणि आवश्यक आहे आणि तसे सूचनाही त्यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. सर, मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस वेगळ्या निवडणुका वेगळ्या असं सांगण्यात आलं, तर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? एका सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत. आमची अपेक्षा आहे की सर्वांनी एकत्रित यावं. जयंत पाटील बोलत होते, आपण ऐकलं. आणि यानंतर आपण जाणार आहोत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सहसचिव पांडुरंग केंगार आपल्या सोबत आहेत. पांडुरंगजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. आम्ही मोहीम चालवली होती आणि अखेर त्याचा इम्पॅक्ट झाला, दखल घ्यायला लागली. मुंबईत तरी शाळा आता 1 जानेवारीपासून सुरू होतील, कदाचित 31 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय आहे? मॅडम, अतिशय स्वागत. शासनाने घेतलेला निर्णय आहे. कारण का तर शासनानं नियोजन केलेलं होतं पण शाळेपर्यंत शासनाचं नियोजन हे पोचलेलं होतं. कारण का तर कोविड-19चा हा जो प्रश्न होता, प्रत्येक शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांची टेस्ट करणं, पण हे टेस्ट करण्यासाठी जे अंमलबजावणी जी केलेली होती ते स्थानिक पातळीवरती झालेली नव्हती. ह्या 4 दिवसापासूनच या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ती अवलंबायला सुरुवात केली, पण एवढी गर्दी शिक्षकांची झाली त्या ठिकाणी. त्याच्याऐवजी प्रत्येक शाळेमध्ये त्याच वेळेला जर घेतला असता निर्णय तर अतिशय सुंदरपणे झालेला असता. आणि अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे मॅडम, की सांगायचं म्हणजे शिक्षकांना ट्रेनमध्ये येण्यासाठी परमिशन दिले या ठिकाणी, पण मुंबईमध्ये येणारा मार्करवरून, बोरिवलीवरून किंवा या ठिकाणी येणारे कल्याणवरून, डोंबिवलीवरूनही काही या ठिकाणी विद्यार्थी आहेत, पण ते सुद्धा विद्यार्थ्याचा शासनानं या ठिकाणी माझ्या मते विचार केलेला नाही. शिक्षकाबरोबर जर विद्यार्थ्यांनी जर परमिशन दिला असतं, परवानगी दिली असती तर ते एक अतिशय चांगलं झालं असतं, उपयुक्त असं झालं असतं. म्हणजे माझ्या मते की विद्यार्थी जवळचे आहेत तेच शाळेमध्ये आले असते. शिक्षणापासून शिक्षणाचे जे धोरण आहे, शिक्षणाचं 2009च्या कायद्यानुसार एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. सर आम्हाला तुमच्याशी बोलायचंय पण तुमचा आवाज नीट पोहोचत नाही. काही तांत्रिक कारणामुळे पांडुरंग केंगार यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.